बातमी पाहूया। एसटी प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा निघणार आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। जिल्हाभरातून हजारो बंजारा समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। सचिन, कधीपर्यंत मोर्चाला सुरुवात होणार आहे? आत्ताची मोर्चाची नेमकी स्थिती काय? मोर्चा सुरू झाल्याचं दिसतंय तुमच्या पाठीमागे। विक्रांत, राज्यभरातून बंजारा बांधव जे आहे ते बीडच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकांमध्ये दाखल झालेले आहेत। पाहू शकतो अशा वेशभूषा ज्या पारंपरिक आहे त्या पारंपरिक बंजारा वेशभूषेमध्ये या ठिकाणी सर्व दाखल झालेले आहे। आणि अजूनही हा फ्लो जो आहे नागरिकांचा तो सुरूच आहे। नागरिक राज्यभरातून या ठिकाणी दाखल होत आहे। बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षणामध्ये सामील करून घ्यावे ही प्रमुख मागणी आहे। या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार आहे। पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाला मोर्चाचं छोटेखानी सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि यामध्ये लाखोच्या संख्येने बंजारा समाज दाखल होणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यांच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत ते त्या आयोजकांशी आपण बोलूया। आमची प्रमुख मागणी आहे की हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्हाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात यावे। याकरिता आमच्या इथे बंजारा समाज पूर्ण म्हणजे जिल्ह्यातले 11 तालुक्यातले सर्व बांधव येथे नदीचे पूर आले तरी नाही का त्या तंड्यातले लोक त्या वाहत्या पाण्यातून इथं येत आहेत आणि इथं यशस्वी मोर्चा करणार आहेत। हीच आमची पाऊस सुरू आहे, काय मागण्या? आमच्या मागण्या एसटी मध्ये प्रवर्गात आम्हाला सामील करून घ्यावा शासनाने। आमचं तेलंगणामध्ये आमचं एक भाऊ तेलंगणामध्ये आहे, एक हैदराबादला आहे आणि आमचं समाज एक भाषा, एक बोली भाषा, राहणी पाणी खाणं सारखं आहे। या देशात आम्ही या देशात कोणती भाषा नसत, ही बंजाराची भाषा सगळ्या भारतात बोलली जाते। राहणीमान सारखं, खाणं पिणं सारखं, धर्मगुरू आमचे एकच सेवालाल महाराज। असं देशात असताना आम्हाला एसटीचं आरक्षण देशातून सगळ्या बंजाराला एकच पाहिजे आरक्षण। या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या आहेत। त्यांच्या हातामध्ये संत श्री सेवालाल महाराजांचा फोटो देखील आहे। का तुम्ही देखील आंदोलनामध्ये सामील झालेला आज मोर्चा आहे? हां, एसटी आरक्षण द्यायलाच पाहिजे। हां, आमच्या लेकरा बाळाच्या पुढं चांगलं कल्याणासाठी। तुम्ही देखील यामध्ये हातामध्ये तुमच्या बोर्ड आहे, एकच मिशन एसटी आरक्षण। हे बघा, हैदराबाद गॅजेट पण आमच्या बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळायलाच पाहिजे। कारण आमचं कसं आहे, रोटी बेटी आंध्र आणि कर्नाटक रोटी बेटीवर एकच आहे, आमची बोली भाषा एक आहे। शासनाने आम्हाला एसटी परिवारामध्ये सामील करून घ्यावं। सचिन, या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेत राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।